तर नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्ध ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तर आता आपल्याला पार्ट 2 शूट करायचा आहे. काय चाललं रे, आंब्यांना पाणी द्यायचं. इथं पाणी निघलं होतं, लाईट आलेली आता. तर तुम्ही असं पाणी पडलेलं आहे. मी तो उभं राहिलो, लगेच माझ्या अंगावर पाणी उडवलं. त्याला उद्योग नाही दुसरा काही. मला दाबावं लागेल म्हणजे तो तार बांधल. 1 मिनिट. आता तर पब्लिक आता आपण तिथं पाईप वगैरे बसवलेलं आता आपण निघू. इथं निघके तिथं पाणी येईल रपकन. पाणी बा पाणी आलं रानात. मी ब्लॉक करतो, सुंदर दे पाणी टाका. मी एखादी बादली हाताने घेऊन राहतो. चल रे दर, जास्त उंच नको करू रे. ते पाणी नाही निघणार ना. आता इथं मी बादली थोडीशी सोंबवून भरली, नेऊन टाकतो. टाइमपास मला आश्रमात पण जायचं. आश्रमात सोंबवून म्हणतात. चला, झाड खुश झालं. हे बघा, हसतंय ते, हसतंय. हसायला लागलं झाड. तुम्ही पुण्याचं काम केलं, मला पाणी देऊन. थोडंसं पाणी घेऊन तर अजून जायचं थोडंसं घेऊन. इथून पाणी कुठं निघलंय का, मला असं वाटतं. नाही निघलं, एवढं प्रेशर पाणी पाईपात गुंतय काय कुठे. पैप तिकडून काढायचा तो पैप. हा इथून ना काढ, हे काढून लय हळूहळू येते. येईन आता. किती गुंतलेलं आहे पाणी. इथं किती पाणी साचलं. बघ तर पब्लिक इथं पाणी निघतंय जास्त. हे वा, आता आलं का रे भरपूर का. मला कॅमेरा बंद करावा लागतो काय माहिती आहे. पब्लिक आता मी इथं सेल्फी स्टिक सेट करतोय, कारण की ना सारखं तिथं पाणी निघतंय, त्यामुळं इथं पण पाणी येतंय बरं का. काही नाही समोर तिकडं काहीतरी करतोय काम. आता मी इथं बादली लावतो पटकन. नाही ना, हा वाढलं नाही, आज पाणीच नाही आला. हा पाणी बंद आहे. हा आलं, थोडंसंच येतं यार. का बरं येतं एवढं. काय आता वाढलं पाहिजे. पुढे पाणी वाढलं ना. बाद झाडावं लागेल. जाई पब्लिक. आता आपण इथं मस्त पाणी घेऊन आलेलो आहे. या झाडाला टाका. हा टाकतोय. जळायला ना हे का. हा 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 केलेले आहे पहिलेच. माझे भाव म्हणत होते की जळायला म्हणजे वाळलेल्या झाडांना पण पाणी टाक. जळले ते जळले नाही, जळाले. टाकले सगळ्या बादल्या, 4 बादल्या एका झाडाला. बरोबर काम होऊन जातं. तर मी पुढच्या झाडाला सेल्फी स्टिक सेट करतो. असं आम्हाला काम करावं लागते. आता आपण इथं सेल्फी स्टिक सेट करू. तर पब्लिक आता आपण जाणार आहे तिकडे बादल्या माराय. पाणी वाया चाललं पण तांब्यात राहतो आपण पाणी पिण्यासाठी. भरपूर पाणी आपल्याला, काही टेन्शन नाही. सगळे विहिरी फुले, सगळे बोर फुले, सगळं फुले आमचं. आमचा विषय फुले. लाव नाही बादली कशी लावतो. लाव बादली भर पाणी. इथं मस्त असं जुगाड केलेला आहे आम्ही. थोडं इथं खांदून घेतलंय कुदळीने. कुदळ ओली दिसत असून चिक्कल. यावा भरती मागची भर.
झालं की भरून, आता दुसरी भरा. भरली नाही अजून, मी बादल्या फक्त सेट करतोय. झालं बादल्या सेट, एकदम सेट झालेलं आहे. भरलीला एकच मी लोक ओतून येतो पटकन. एका हाताने घेऊन जाईन ओतून. हा, म्हणजे ब्लॉक पण बनवता येईल आणि पाणी पण त्यात येईल पुढच्या झाडाला. तर आता आपण त्या झाडापाशी स्टॉप झालेलं आपलं. मग कंपोस्ट झाड असं वाटायचं. त्याला का पूर्ण संपलं पाणी, संपलं, खाली झाली बादली. झाड हॅप्पी झालं, आनंदी झालं एकदम. हे पण वाळून चाललं होतं, त्याच्यात आपण याला पाणी दिलेलं आहे म्हणून काही टेन्शन नाही. पाणी लवकर दिलं ना, पुढची भाजी माझी तुझी चप्पल अशी सरकती पाहिजे काबर काय माहिती. हे नंतर ए भाऊ, माझी चप्पलच सरकायला लागली. हे बाय मागं पाय चाललाय. आता हिला घेऊन जातो. जड आहे बादली. जातो जड तर जड. हाताला ओके मला तिरकी पकडली बादली. इथं पकडायला पाहिजे नशी. ओके चला, आपल्याला थोडी तेल आणायचं का गॅस टाकी आणायची. नाही तर आपलं पेट्रोल नाही आणायचं. आपल्याला पेट्रोल नाही माग झालं. पेट्रोल म्हणायचं, पेट्रोल नाही आणलेलं आपण. झाड हॅप्पी झालेलं आहे घरात. तर अजून 2 बादल्या द्या, हॅप्पी होऊन जाईल मी एकदम कायमचा. त्याला काय आळी बिळी लागली काय का सोडलं होतं हे झाड. हेला कुठाना नको व्हायला. आळी लागली ना, माझ्या काकांनी ते 2 झाडं आहे ना, सचिन काकांनी ते आनंदी केलेले त्यांना. त्याच्यात आळी लागलेली होती. ते आता आमचं एक झाड होतं तिथं, ते शेड पासलं तर आम्ही काढून टाकलं. आळी लागली त्यामुळे. हे बघा याला लागलेले कसं केलेलं आहे ते. तेव्हा तिकडं माझे भाव बघताय. हातांना हात वरती करायला गेलं जळून. कोणतं हा चाललाय 2 घेऊन. मी आता ही भरली का लगेच मी पण जातो. इथं जो घेऊन मोठी भाजी छोटी मोठे झाडायला 1 मिनिटात मी याला ओततो. पब्लिक तो वाजल्या तिथं त्यांनी ओतल्या दोन्ही पण. तर आपण भरलीला घेऊन जाऊ. अजून द्यावं लागेल. आपण एकूण 21 झाडं आणली होती, त्यातले 7च झाडं जिवंत आहे. ते 2 मारायला लागले होते. त्यांना आपण जिवंत करायची प्रोसेसमध्ये जिवंत व्हायलाच पाहिजे ते, आणि त्यांना जिवंत करून राहूच आपण. पुन्हा ते होतील जिवंत. आता पावसाळा लागणार आहे, कारण की आपण भरतो. आता मी येतो रे आता देऊन का तू येतो देऊन. ब्लॉग बनव जातो, सांग काय करतो. तू येतो का देऊन मी देऊन. तर हा फोन झालंय त्या झाडाचे 4 बादले. आता ही मोठी बादली मुद्दामून मी दिली. आता मी ना घेऊन चाललेलो आहे पुढच्या झाडाला. पुढच्या झाड म्हणजे त्याला 4 बादल्या झालेल्या आहेत त्या झाडा, मोठ्या झाडाला. सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठं झाड आहे ते. त्याचा थोडा शेंडा वाळत चाललेला आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला 4 बादल्या दिल्या. म्हणजे सगळ्याच झाडांना 4 बादल्या दिल्या. त्याला 4 बादल्या देऊन टाकल्या. पुढच्या झाडाला मस्त पाणी द्यायला आलेली. मोठी बादली घेऊन आलो थोडी. याला आता झाडाला मस्तपैकी पाणी देऊन टाकू. दिलेलं आहे ओतून मस्तपैकी. तर बादली पाहू शकता तुम्ही या झाडाला. हे पण वाळत चाललं. वाळलेले पाणी दिसतच असतील. ऊन खूप आहे पब्लिक, इतकं ऊन आहे का सारखं फार ऊन. टेम्परेचर आहे 41-42% टेम्परेचर डिग्रीमध्ये एवढं टेम्परेचर आहे. 42-41 इतकं क्लास. त्याच्यामुळे सगळं हे झालेलं आहे. खूप जाळलेले झाडं आमचे. आता मी दुसरी बादली घेऊन आलेलो आहे. ओतून देतो आता ही पण. दिली ओतून. या झाड आहे ना थोडं मूळ इथं आहे त्याचं, त्याच्यामुळे इथं पाणी वाचावं लागतं आहे आम्हाला. म्हणजे त्याचे ते बरोबर मुळं रुटायचे, कारण त्या बांधावर पाणी नाही टाकू शकत. समजलं आता. तुम्ही तिथं बादल्या भरून ठेवल्या.
तू येऊन घेऊन नाही तर मी येईन. तुम्हाला म्हटलं होतं त्या मोठ्या झाडाला अजून एक बादली ओततो म्हणून त्या मोठ्या झाडाला अजून एक बादली मी पाणी ओतायला आलेलो आहे. अजून एक बादली पाणी मस्त ओतून दिलेलं आहे सुंदर रीतीने या मोठ्या झाडाला, कारण त्याचे वरचे पानं थोडे जास्तच झाडायला लागले होते. सिद्धू पण तेच म्हटलं आणि मला थोडा अजून एक बादली ओत म्हणून त्याला. येऊ पण आलेला आहे तिकडून, म्हणतो तिथंच थांब. तिकडं पण तांब्याचं पाणी वाया चाललं आमच्या. हे बाई तिकडच्या बादलीत डिझेल आहे, इकडच्या बादलीत पेट्रोल आहे. आणि या झाडाला डायरेक्ट आता मशीनने चालू करायची. थोडं शेणखत टाकून देऊ सिद्ध उद्या. शेणखत आणि गोमूत्र टाकून लागणार. हा याला थोडं का बरं मी इथं वरती थोडे बांधावर आहे झाड. बांधावर नाही नीट पाय. बांधावर नाही म्हणजे बांधावर म्हणजे पण उतारावर आहे बा असं. नाही आपला बांध आहे ना इथं. हे बघा इथून एवढे ही माती ढसळून इकडे आलेली ढसळून. हे बघा इथून तुम्हाला दिसतंय का माती ढसळलेली. हे बघा माती ढसळलेली. हे बघा तिथं आहे आमचा बांध. आता हे झाड झालेलं आहे अजून किती डिझेल वाया 1 2 3 झाड राहिलेले पब्लिक. अजून 3 पेट्रोल वाया चाललंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट 3 झाड राहिलेले म्हणजे अजून 12 बादल्या व्हायच्या. विषय खोल. डिझेल वाया गेलो होतं थोड्या बादलीतलं. दिल्लीला घेऊन चाललेलो आहोत. हा दिल्लीला म्हणजे आमच्या झाडांच्या तिकडं. आम्हाला प्रधान कोण आहे ते? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. हा नरेंद्र मोदींचा आम्हाला फोन आला होता. आपल्याकडं डिझेल पेट्रोलची इतकी कमतरता आली, तुम्ही काय करताय म्हणून. त्यांना आम्ही सांगितलं की आता आमचं बनवायचं काम चाललंय. लाईट कमी करतो ना. तू बोल ना. तू केव्हा चालू केलाय मी मला माहित नव्हतं. केव्हा टाइमपास करतो. हा तर आम्हाला तिथं नरेंद्र मोदींचा फोन आला होता. हा बोला. प्रधानमंत्री काय म्हणत होते? हा प्रधानमंत्रींचं असं होतं की ते म्हणे की डिझेल पेट्रोलची एवढी कमतरता आहे भारतात आणि त्या दिल्लीमध्ये गरज आहे म्हणे जास्त, तुम्ही काय करताय म्हणे आमच्या गाड्यांना पण. म्हणलं की आता काय होतंय वाया चाललं ते डिझेल. हा डिझेलमधून पाणी निघायला लागलं. म्हणलं आता पाण्याचं पेट्रोल डिझेल करतो आम्ही तयार, नाही तर झाडांना टाकतो. आता पहिले पाणी गरज आहे त्यांना, तुम्ही पण टाका. ऊन किती काही समजतं का नाही. नुसते काप झाड कापायचे जसं ते केस आहे कापायला काही. तर पब्लिक मी तुम्हाला असं म्हणत होतो की तुम्ही ते झाडं वाढवताय नुसते ते केस ते कापायला. काही समजत नाही काय. मलाच असं येते तुमच्याकडे. हे झाडं पहा आमची वाळून चालली. सगळे लिंब पहा कसं वाढ काय सावली. पाणी सांडायला लागलं. लवकर आवर तू. कालांतराने ते मला पाणी द्यायचं. इथं पाणी सांडून राहिलं. कालांतराने मला इथं पाणी द्यायचं कारण की वाढणार आहे. कालांतराने म्हणजे आता लगेच असं पाणी टाकून द्यायचं. तुमचं काउंटर सुद्धा टाकावं लागेल. तुम्ही झाडं वाढ डिझेलच टाकतो. झाडं लावा, झाडं जगवा. अरे किती ऊन लागतं तुम्हाला काही समजतं का नाही. हा मला सुद्धा लागतं. छत्री घेणार सावलीला तर सोलावर पण लागायला तो बा कसा असते. तुम्हाला म्हणतो छत्री सांग त्यांना. आता आहे ना अजून इथे 4 झाल्या. अजून थांबा माझा ऐक. कॉमेडी चालू राहते. काही टेन्शन घ्यायचं नाही, काही लोड घ्यायचं नाही, काही नाही. पण झाडं लावायची. हे एक राहिले तर पुरत जळून गेलेलं आहे. करायचं बरं का भाऊ आपल्याला. आणि ते पुढचं एक राहिलेलं आहे. हा हे ते झाड. हा हेच आहे. पब्लिक मला झाडांना पाणी देता झाड म्हणे की तूच पाणी पिऊन घे. आता सोमभाऊला सांगितलं पाण्याची बॉटल घेतली आणि पाणी पिऊन घे. आणि तू पण एक ताण लागली. आम्ही घरून पाणी भरून आणलं होतं फिल्टर. तुम्ही पण पिऊन घ्या. तुम्हाला ऐकून ताण लागेल असं नाही. तुम्ही जेवण करताय मला माहिती. जेवण करताना ब्लॉग नसतो पाहायचा. जेवणाच्या वेळेसच पाहायचा राहतो म्हणजे व्ह्यू जाता. सबस्क्राईब करता. नीट पिता ना पाणी नाही तर ठसका लागे ना. भरलं का? भरलं मला दिसत नाही. ऐक डिझेल बचाव पाणी बचाव. मला दे ना पाणी. तू बादली टाक. बा पिया पाणी. पिला का?
मन तृप्त. कसं दिसतं बघा बरं. आमच्या इथं एवढे सुंदर सुंदर व्ह्यू आहे बस. मला ब्लॉग बंद झालेलाच माहित नाही, माहिती तुम्हाला. चष्म्यावर इतकी घाण पडलेली, पहिली चष्मा पुसायची गरज आहे तर त्या झाडांना पाणी जाता येईल. मला दिसत नाही, एकटा अंधाळा माणूस आहे, अंधाळा असं मी कधी म्हणतो का? चष्मा उगाच लागलाय का? थांब ना असं म्हणतोय मी. बोलतो पुढचं. थांब, अरे थांब ना, थांब थोडं, थांब. कंट्रोल घे, कंट्रोल. क्लू 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 क्लू. थांबा, तुम्हाला काय सांगतो ना, थांबा. बघा इतकं डिझेल इथं वाया गेलं, डिझेल पेट्रोल. ज्यांना गाड्या टंकी म्हणजे टाकी ज्यांना फुल करून घ्यायची असेल त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा. 999 हा नंबर आहे आमचा. ह्या नंबरवर फोन करा. 999999 झालं काम. तर आता डिझेल पेट्रोल इथं भरा जायचं काम चाललं आमचं. पटकन भरून घेतो. हां, आणि हे डिझेल पेट्रोल तुम्हाला जेव्हा पण भरायचं असेल तेव्हा तुम्ही भरू शकता बिना पैशाचं, फुकट. फक्त इंजिनला काही प्रॉब्लेम आला, इलेक्ट्रिक गाडीसुद्धा पण भरू शकता. इलेक्ट्रिक गाडी तर एक नंबर चालते भाई. डायरेक्ट काय सांगू तुम्हाला, 100 जर म्हणले तुम्ही 100 सावरीत दिली ती गाडी. खतरनाक. एक बादली घेऊन जातो, जास्त बडबड नसते करायची. नाही तर मोदी साहेबांना मालच फोन लागतील. काय बोलला म्हणून तो यूट्यूबवर असं नको बोलत जाऊ. मला दिसत नाही पुढचं. तर आता डिझेल पेट्रोल घेऊन चाललेलं आहे. हा, इंजिनला कोणाचा प्रॉब्लेम आला तर ते आमच्याशी बघलो तुम्ही. काय दिसत नव्हतं मला. गेला त्या चपलीवर एक तरी चप्पल दादो कोणती. अरे इथं दे तू, ते बरोबर जाय. बाकीचे झाडं सुद्धा जिवंत होतील त्याने. गेलं का? ओय, अरे माझी, अरे डोळ्यात काय घुसलंय का? थांबा 1 मिनिट. हे धर फोन. मला एकदा काय दिसा तिथे गेलो ना, लवतो ते विकराळा समोर. आता हा तेवढी कॉमेडी करतो, मी काय करू. आता आमचं चाललेलं आहे काम. मला आहे ना असं इथं दुखायला लागलं आहे पाहिजे. दुखतंय, पोट दुखतंय त्याचं. पोट नाही बरं, ते नाही का असं चालल्यावर जास्त पळाल्यावर ते नळ भरतोय नळ त्याचा. हां, ते काय तुम्हाला पाणी डिझेल व्हाय चाललं. तुम्हाला जास्त हसवलं, माझंच हसू पोट दुखतं. बोलू तुम्ही काय हसले. अरे निम्म डिझेल खाली. स्टेटांना भरायचं नव्हतं ना. डिझेलची एकदम अशी वाहतूक चालली आहे बा. इथून इकडे चाललं. हो, फेस हे बा, हा जो आहे ना, हा स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आहे बरं का आमचा. इकडे इराणनी कब्जा करून ठेवली. इथं नालाय कोणीकडचं द्याय ना आम्हाला पेट्रोल डिझेल. इकडे चाललाय तो. इकडं आपला कुठतरी भारत आहे. तुम्हाला भारत दाखवतो कुठे. जिकडं संपत तिथं भारत. हे बा, इथं भारत आहे. इथं भारत आहे कारण इथं पेट्रोल संपतंय. म्हणजे तिकडून इथं येतंय डायरेक्ट. अरे पण आपले मोदी साहेब समजलं तुम्हाला? मोदी साहेबांनी आणलेलं. मोदी साहेबांचा माझा फोन झालेला मागाशी. ते मला म्हणे मी तू सिद्धेश्वर टेन्शन घेऊ नको, त्यासाठी मी सोय करतोय. ती स्प्लेंडर, तुझी हायाबुसा आणि ती डुगाट काय काळी गाडीचं नाव काय होतं? तुनवाल नाही रे, काहीतरी वेगळंच नाव ठेवलं होतं आमची. आपण जाऊ द्या. बुगाटी, त्या बुगाटीचं आणि त्या गाडीचं काही टेन्शन घेऊ नको तू. ते तुझं पेट्रोल फुल झालं म्हणजे बस ना म्हणे, तू व्हिडिओ टाकू नको म्हणे. आम्ही इलेक्ट्रिक गाडीत पेट्रोल टाकणार आहे. एवढं शेवटचं झाड, शेवटची कॉमेडी, शेवटचं पाणी, अरे शेवटचं डिझेल. आणि मोदी साहेबांचा मला मागाशी फोन आला होता, तू टेन्शन घेऊ नको म्हणे. टेन्शन घेऊ ते आलेलं आहे. ते डिझेल पेट्रोल आलेलं आहे, काही टेन्शन घेऊ नको. मला काहीतरी बोलायचं होतं पण मी विसरून गेलो. मी 2च शब्द बोलून टाकले काहीतरी येडेवाकड्यासारखे. तर त्यांचा फोन आलेला मला, म्हणजे भारताला डिझेल पेट्रोल पुरवतोय म्हणे, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि पेट्रोल पंपावर लाईन लावू नका. संपलं तर संपलं,
संपलं. गाड्या चालू नका, ऍक्सिडेंट होणार नाही म्हणजे काय. पाणी टाक ना झाडाला मग आता. माझं दिसलं नाही. दिसा ना दिसलं. माझं आता दिसलो का कसं- ए, इकडे झाडाला पाणी टाकायचं काम चालू आहे ओ, आता. मा पाणी द्या झाडाला. बाप. अवघड विषय तू बघ. पण आता का? हा सुंदर रीतीने पाणी द्या झाडाला, झाडाला दिलं पाणी. झाडा देतो ऑक्सिजन आम्हा. हे बघ बाबा. अरे मी पडलो होतो, पाय मुडापला असता, एवढ्या खड्ड्यात पाय दिला मी मोठ्या. मग असे तुम्हाला जर क्लिप आवडली असेल मी घेऊन सरकून येतो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली कपर जाऊ राहील 4-4 वेळी शो. अरे तिथं आता टाकायचे सबस्क्राईब लाव इकडं. इथं लाव subscribe. आता झाडाला लवकर सबस्क्राईब करून पाणी देऊन टाकतो झाड बघ आम्ही. बरं हॅप्पी झालं. तुझ्या वरतून दिसते का? हो आता याला पालवी फुटली हिरवी हिरवी लगेच. तिथून डिझेल एकच बादली उचलेली आता. तुम्ही झाडं कापू नका ना प्लीज. हात जोडून विनंती तुम्हाला. पाणी द्या झाडाला. 2 बादल्या नाही 2 बादल्या. अरे तुला माहिती का ज्या लोकांकडं जागा नाही म्हणजे लावायला, ते लोक आहे ना दारासमोर केवढं गबाळ करीत का बस. आणि ज्यांच्याकडे जागा असते ना झाडं लावायला, ते झाडच लावत नाही. त्यांना कंटाळा येतो. जसं काय आम्ही झाडं लावली. ए, अरे डास चावताय, चल लवकर आपण. आंबे झाड लावले. हे घे हे घे. आंबे खायला भेटतं म्हणून मोठं झालं. आता आम्ही इथे कालांतराने 10-12 वर्षांनी खाऊ आंबे. हा नाही 10-12 एवढे वर्ष नाही लागले. लागतील बाबा, नाही एवढे नाही लागले. लागतील. नाही वर्धन त्यांचे झाड बघ. आपला आंब्याचा बाग नाही का हा साईडचा तिकडे एक बाग आहे. तर त्यांचा बाग आणि आपली आंबेच झाड सोबतचे एकाच दिवशी आणलेली. काहीतरी वाजलं. हे आहे चार्जिंग लो झालेली, पहिलं चार्जिंग लावा लागेल मोबाईल. पहिलं. बरं आता घरी भेटू आपण डायरेक्ट. घरी कशाला? मला ब्लॉग बनवता येईल का नाही सांगू शकतो, कारण की 4 किलो झाली त्यामुळे. आता इथून जायचं आपल्याला. पाणी चालू आहे. बाटली घे, त्याच्यात टाक त्या बादलीत. इकडून चला आपण रोडनी जाऊ. चल रोडनी जाऊ. बाबा बोर बंद करा बरं. बोर बंद करायला लावलेला आहे मग पैकी. इथं बॅटरी आपल्याकडे सेल्फी स्टिक आहे बॅटरी. मग सेल्फी स्टिक पण चालून घेऊ. सगळं चार्जिंग लावून तर मंडळी आता मस्त पैकी आपण घरी आलेलो आहे झाडांना पाणी देऊन. आता आमच्या मोबाईलची चार्जिंग संपलेली डायरेक्ट 15% उरलेली. 15%च आहे. आता तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. चॅनल नवीन असताना तर शेअर जास्तीत जास्त करा व्हिडिओला. अजून असेच कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. चला तुम्हाला भेटतो आता पुढच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम. बाय.